सर्वप्रथम असुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे जे संबंध समजा एका पार्टनरला HIV ची लागण झालेली असेल आणि दुसऱ्या पार्टनरला त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवला तर हा होऊ शकतो. आपण जेव्हा रक्त घेतो तेव्हा त्यावेळेला तुम्ही एक कन्फर्म करायला हवं की त्या रक्ताची HIV ची चाचणी झाली आहे की नाही. समजा त्या रक्ताची चाचणी झाली नसेल तर ती करून घ्या, कारण समजा त्या रक्तामध्ये HIV असेल तर तो आपल्या शरीरात येऊ शकतो. समजा तुम्हाला लोकांना टेन्शन असेल आणि तुम्हाला वाटत असेल की खरोखर मला कदाचित HIV ची लागण होऊ शकेल, तर लगेच सरकारी हॉस्पिटल किंवा जवळच्या डॉक्टरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला PEP देऊ शकतो. PEP म्हणजे काय? प्रिव्हेंटिव्ह प्रोफायलॅक्सिस. आपण आता समजा एकत्र जेवलो किंवा एड्सच्या पेशंटला आपण समजा मिठी मारली किंवा स्विमिंग पूलमध्ये गेलो, त्याचप्रमाणे त्याचे कपडे घातले, तर या सगळ्या गोष्टीमध्ये एड्स होत नाही किंवा HIV ची लागण होत नाही, हे ध्यानात घ्या. नमस्कार मित्रांनो, संवाद आरोग्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक वेगळा विषय घेणार आहोत, एड्स. याचं प्रमाण सध्या भारतामध्ये खूप वाढतं आहे आणि त्यामुळे आपल्याला याची चिंता पण वाढत चाललेली आहे, कारण या आजारावर काही तसे ठाम उपाय पण नाही आहेत. एड्स हा म्हणजे ॲक्वायर इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे बरीचशी लक्षणं ज्या आजारात येतात त्याला सिंड्रोम असं म्हणतात. आणि ह्याचा व्हायरस जो आहे, जो शरीरात जातो, त्याला म्हणतात HIV, ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. तर मित्रांनो, हा जो व्हायरस आहे हा कुठल्या मार्गाने आपल्या शरीरात येऊ शकतो किंवा त्याचा प्रसार कसा होतो. सर्वप्रथम असुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे जे संबंध समजा एका पार्टनरला HIV ची लागण झालेली असेल आणि दुसऱ्या पार्टनरला त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवला तर हा होऊ शकतो. त्याचप्रमाणे बरेच लोक अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतात किंवा बरेच स्त्रिया अनेक पुरुषांशी संबंध ठेवतात, याच्यामध्ये याचा प्रसार होतो. त्याच्यानंतर समलिंगी जो शारीरिक संबंध असतो, स्त्री स्त्री किंवा पुरुष पुरुष, यामध्ये सुद्धा किंचितसा याचा प्रसार होऊ शकतो. दुसरं म्हणजे दूषित सुया. तुम्ही पाहिलं आहे की ड्रग घेणारे जे लोक आहेत ते एकाच सुईनी ते आपल्या शरीरामध्ये सगळे ड्रग्ज घेत असतात. समजा एकाला समजा HIV ची लागण झालेली असेल तर तीच लागण सर्वांना होऊ शकते. चौथं म्हणजे दूषित रक्त. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा रक्त देतो तो वेगळा भाग आहे, पण आपण जेव्हा रक्त घेतो तेव्हा त्यावेळेला तुम्ही एक कन्फर्म करायला हवं की त्या रक्ताची HIV ची चाचणी झाली आहे की नाही. समजा त्या रक्ताची चाचणी झाली नसेल तर ती करून घ्या, कारण समजा त्या रक्तामध्ये HIV असेल तर तो आपल्या शरीरात येऊ शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे, ही गरोदर स्त्री ही आपल्या बालकाला HIV ची लागण करू शकते, म्हणजे मातेकडून मुलाकडे हा प्रसार होऊ शकतो. ही 4 माध्यमं आहेत. आता समजा कोणी एकदा असुरक्षित संबंध झाला आणि किंवा एखादा दूषित सुई त्याला वाटलं आणि मनात त्याच्या आलं की बाबा लगेच आपण टेस्ट करून पाहूया की HIV आहे की नाही, तर HIV ची ही जी टेस्ट आहे ना, ती तुम्हाला 90 दिवसांनी पॉझिटिव्ह येते. म्हणजे 90 दिवस तुम्हाला थांबायला लागतं. याचं कारण असं आहे की तुम्हाला माहीत आहे, शरीरामध्ये जी आपली प्रतिकारशक्ती जी आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज नावाचे काही सेल्स निर्माण होतात किंवा काही द्रव्य निर्माण होतात. तर मी सांगितल्याप्रमाणे हे अँटीबॉडीज आहेत, हे 3 आठवड्यापासून ते 3 महिन्यापर्यंत निर्माण होऊ शकतात शरीरामध्ये. त्याच्यानंतर समजा टेस्ट केली 90 दिवसांनंतर, म्हणूनच ती पॉझिटिव्ह येऊ शकते, कारण आपण जी टेस्ट करतो ती अँटीबॉडीची टेस्ट करतो. HIV विरुद्ध ज्या अँटीबॉडीज आहेत त्याची टेस्ट केली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तोपर्यंत आपण थांबायचंच का? समजा तुम्हाला लोकांना टेन्शन असेल आणि तुम्हाला वाटत असेल की खरोखर मला कदाचित HIV ची लागण होऊ शकेल, तर लगेच सरकारी हॉस्पिटल किंवा जवळच्या डॉक्टरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला PEP देऊ शकतो. PEP म्हणजे काय? प्रिव्हेंटिव्ह प्रोफायलॅक्सिस. म्हणजे काही औषधं आहेत ती हे एड्स किंवा HIV चं प्रमाण कमी होण्यासाठी किंवा त्याची लागण न होण्यासाठी वापरली जातात. अशी औषधं तुमचा एक्सपोजर झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला ती दिली जातात. त्याच्यामुळे काय होतं, कदाचित समजा HIV चं प्रमाण ज्या व्हायरसेस आहेत त्याचा लोड समजा कमी असेल तर त्याला ते योग्यरित्या मारले जाऊ शकतात.
तर याप्रमाणे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोस्ट एक्सपोजर प्रिव्हेंशन हे तुम्ही करू शकता. आता समजा एखाद्याला एड्स झाला आहे, तो एड्स कधी होतो? जेव्हा एखादा व्हायरस आपल्या शरीरात शिरतो HIV आणि तो 90 दिवसांनी तो पॉझिटिव्ह येतो तो पेशंट. मात्र 10 ते 12 वर्ष ह्या माणसाला किंवा ह्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणजे काय की 10 ते 12 वर्ष हा मनुष्य असिम्प्टोमॅटिक, कुठलीच लक्षणं दाखवत नाही आणि त्याला कळत पण नाही. समजा त्याने टेस्ट नाही केली असेल तर त्याला कळत पण नाही की आपल्याला HIV आहे की नाही. तर माझं म्हणणं असं आहे की जे रेग्युलर ज्यांचे असुरक्षित संबंध आहेत किंवा बाकीच्या सुयांचं हँडलिंग आहे किंवा सुईची प्रिक होते कधी नर्सेसना किंवा वॉर्डबॉयजना, या लोकांनी दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तरी HIV टेस्ट करून घ्यावी. यानंतर की हा HIV जो व्हायरस आहे तो जी लक्षणं दाखवतो तो आपल्या पूर्ण बॉडीला अफेक्ट करतो, काही ठेवतच नाही. कारण त्याची आपल्या शरीरात जे पांढरे पेशी असतात ते आपले संरक्षक असतात, सैनिक असतात. तर त्या सैनिकांना हा कंप्लीट मारून टाकतो. म्हणजे सफेद पेशींना कंप्लीट मारलं गेलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक अवयवावर त्याचा परिणाम होतो. ताप येतो, उलट्या होतात, त्याच्यानंतर शौचालय होतं, त्याच्यानंतर लिव्हर खराब होतं, किडनी खराब होते, हार्टचा प्रॉब्लेम होतो, ब्रेनचा प्रॉब्लेम होतो, पायांच्या शिरांचा प्रॉब्लेम होतो. असे मल्टिपल ठिकाणी जिकडे जिकडे आपले पेशी अफेक्ट झालेले आहेत तिकडे तिकडे हा एड्स हा रोग पसरला जातो. आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो लक्षणांचा समूह. म्हणजे ही पूर्ण लक्षणं एका व्यक्तीत येतात म्हणून त्याला सिंड्रोम असं एक नाव दिलेलं आहे. तर यानंतर समजा एखाद्या पेशंटला ही HIV किंवा एड्सची लागण झालेली असेल तर सरकारी रुग्णालयामध्ये सगळीकडे याचा इलाज मोफतपणे केला जातो. फक्त तुम्ही बोलायला पाहिजे. एक पहिली गोष्ट की असं असं झालेलं आहे तर याच्या पुढे काय, ते तिथे डॉक्टर्स जे आहेत किंवा काउन्सिलर आहेत ते योग्य प्रकारे तुम्हाला काउन्सिल करतात आणि योग्य प्रकारे तुम्हाला ट्रीटमेंटची जी काही गरज आहे ती पुरवतात. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की जे 4 मार्ग मी सांगितले त्यातून HIV प्रसार होतो. आता आपण बघूया जे गैरसमजुती आहेत आपल्या समाजामध्ये, मिसअंडरस्टँडिंग्स आहेत की या प्रकारामुळे सुद्धा एड्सचा प्रसार होऊ शकतो. तर आपण आता समजा एकत्र जेवलो किंवा एड्सच्या पेशंटला आपण समजा मिठी मारली किंवा स्विमिंग पूलमध्ये गेलो, त्याचप्रमाणे त्याचे कपडे घातले, तर या सगळ्या गोष्टीमध्ये एड्स होत नाही किंवा HIV लागण होत नाही, हे ध्यानात घ्या. HIV लागण कधी होते की जेव्हा मी जी माध्यमं सांगितली आहेत, मी जी प्रसार माध्यमं सांगितली आहेत त्या 4 प्रसार माध्यमातून समजा ते गेले तरच त्यांना HIV लागण होऊ शकते. याच्यामध्ये प्रिव्हेन्शन काय, प्रतिबंध काय की असुरक्षित संबंध टाळा आणि समजा तुम्हाला तरीही ते करायचे असतील तर कंडोमचा वापर करा किंवा कंडोम म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो की डबल कंडोमचा वापर करा. कारण समजा एखाद्या वेळी कंडोम फाटला किंवा टिअर झाला किंवा सटकला तर तुम्हाला त्या माणसाला आपल्याला एड्सची लागण किंवा HIV लागण होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जेव्हा रक्त घेतो आपल्याला त्यावेळेला एक तिथे कन्फर्म करून घ्या. बहुतशा लॅबमध्ये 90% लॅबमध्ये HIV टेस्ट केलेलंच रक्त दिलं जातं. तरी पण आपल्या समाधानासाठी तिथं आपण कन्फर्म करून घ्या की बाबा HIV टेस्ट झाली आहे की नाही. दूषित सुई म्हटलं तर ड्रग्ज घेणाऱ्या लोकांना आता आपण काय सांगू शकत नाही, तरी पण त्या लोकांनी प्रत्येक माणसाला एक जरी सुई वापरली, म्हणजे आता बाजारात तुम्हाला डिस्पोजेबल निडल मिळतात, म्हणजे त्याचा एकदा वापर केला की लगेच ते फेकली जाते. अशा निडल्स समजा ठेवल्या स्वतःजवळ निडल आणि सिरिंजसुद्धा, तर प्रत्येकाची एक सेपरेट निडल सिरिंज वापरली तर याचा प्रसार होऊ शकत नाही. गर्भवती मातेकडनं बालकाला प्रसार होण्याचे चान्सेस पण जास्त असतात. म्हणून आपण काय करतो की लहान मुलाला प्रतिबंध म्हणून तो जन्मल्यानंतर ते काही 6 आठवडे 8 आठवडे यापर्यंत त्याला ही अँटी रेट्रोव्हायरस ट्रीटमेंट दिली जाते, ज्यामध्ये काही ड्रग्ज वापरतात आणि ती औषधं वापरल्याने त्या बाळाला त्या HIV लागण ही कमी प्रमाणात किंवा नाहीच होऊ शकत. मित्रांनो, आज डिस्कस केलं HIV आणि एड्स.
हा जो प्रकार आहे तो भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मुख्यतः हा फार वाढत आहे. मी जी काय माहिती दिली आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या दिशेने योग्य ती पावलं उचला. आज मी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.